नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची HSC बोर्ड क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. ही क्वेश्चन पेपर आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळेल. त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्याला उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. काही अडचण असल्यास कमेंट करा. इयत्ता 12वी इंग्लिश बोर्ड क्वेश्चन पेपर. काही महत्त्वपूर्ण सूचना. 80 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि त्यासाठी ह्या सूचना आपल्याला दिल्या जातील. सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर पेपर सॉल्व करायचा आहे. त्यानंतर सेक्शन 1 ए भाग 12 गुणांसाठी आहे. एकूण 16 गुणांचा हा क्वेश्चन 1 असेल आपला. उपप्रश्न बघून बघा, एक पॅसेज दिलेला आहे आणि त्यावर आधारित आपल्याला कृती सोडवायच्या आहेत. चुकी बरोबर ओळखा. E1 मध्ये 2-2 गुणांसाठी प्रश्न येते उतार्याच्या आधारे. E3 2 गुणांसाठी. E5 लँग्वेज स्टडीसाठी. त्यानंतर जोड्या लावा. B1 ग्रामर. B2 क्वेश्चन 2A बघा 12 मार्कांसाठी. एकूण 18 गुणांचा हा प्रश्न आहे. त्याच्यातला A हा 12 गुणांसाठी. त्यासाठी एक उतारा आपल्याला दिलेला आहे पॅसेज, तो आपण वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं शोधून लिहायची. बघा, या ठिकाणी उत्तरं शोधून दिलेली आहेत ABCD प्रमाणे.
समरी रायटिंगसाठी विभाग दिलेला आहे 3 गुणांचा. सी माइंड मॅपिंग 3 गुणांसाठी. त्यानंतर सेक्शन 3 पोएट्रीवर आधारित क्वेश्चन नंबर 3 14 गुणांचा आहे. त्यातला ए भाग हा 10 गुणांसाठी असेल. त्यासाठी आपल्याला एक कविता दिलेली आहे, ती आपण वाचायची आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित कृती आपल्याला सोडवायची आहे. बघा ही पहिली कृती. आकृती पूर्ण करायची आहे. त्यानंतर A1, A2, A3, A4 आणि A5 हे 5 उपप्रश्न त्यावर 2-2 गुणांचे आपल्याला सोडवायचे आहेत. त्यानंतर बी भाग 4 गुणांसाठी पॅसेज वाचायचा आहे. त्यानंतर सेक्शन 3 क्वेश्चन नंबर 4 रायटिंग स्किलसाठी 16 गुणांचा हा प्रश्न पण असेल. त्यातला ए भाग हा 4 गुणांसाठी. ॲक्टिव्हिटी वाचायची आहे आणि ते आपल्याला कंप्लीट करायची आहे. त्यालाच ऑर स्टेटमेंट प्रपोज तो दिलेला आहे. दोघांपैकी एक प्रश्न आपण सोडवायचा आहे. त्यालाच तिसरा क्वेश्चन ऑर आहे. ग्रुप डिस्कशन करायचं आहे. तिघांपैकी एक प्रश्न आपल्याला ए मधला सोडवायचा आहे. आता बी बघा एनीवन. यातही आपल्याला 3 प्रश्न दिलेले आहेत. तिघांपैकी एकाचं उत्तर लिहायचं आहे 4 गुणांसाठी. ईमेल रायटिंग करायची किंवा रिपोर्ट रायटिंग किंवा इंटरव्ह्यूज क्वेश्चन पूर्ण करायचे आहेत. बघा 3 ॲक्टिव्हिटीपैकी एक ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण करायची, आपल्याला जी सोपी वाटेल ती. त्यानंतर सी पहा 4 गुणांसाठी स्पीच रायटिंग करायची. 3 विषय दिले आहेत आपल्याला, तिघांपैकी एका विषयावर आधारित. मास्क फॉर सेफ्टी त्या विषयावर आपण स्पीच द्यायचे. त्यानंतर कॅम्पेनिंग करायची आहे, त्याला ऑरला दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे. त्यानंतर त्याला पुढचं ऑर आहे एक्सप्रेशन ऑफ आयडिया. त्यानंतर डी भाग बघा 4 गुणांसाठी. फिल्म रिव्ह्यू. ब्लॉग रायटिंग. सेक्शन 4 पहा नॉवेलवर आधारित 16 गुणांसाठी प्रश्न आहेत. क्वेश्चन 5A 4 गुणांचा आहे. मॅच द कॉलम जोड्या लावायच्या आहेत आपल्याला 2 गुणांसाठी. त्यानंतर पिक द ॲड वर्ड आउट गटात न बसणारा शब्द लिहायचा आहे.
बी भाग 50 शब्दात उत्तर लिहायचे 4 गुणांचं दिलेल्या विषयावर आधारित. सी 4 गुणांसाठी असेल. आन्सर द फॉलोइंग. त्यानंतर डी बघा 4 गुणांसाठी. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 12वीची इंग्लिश विषयाची प्रश्नपत्रिका आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या सर्व विद्यार्थ्यांची आपण या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.